नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक आपण नवीन ब्लॉगची सुरुवात करत आहोत. आजचा आमचा दुसरा दिवस आहे संभाजीनगरमध्ये. तर आता उठून रेडी वगैरे झालेलो आहोत. आता चाललो पुढचे काही साईट सीन्स आहेत, बीबी का मकबरा, ॲलोरा लेणी वगैरे. तर साईट सीन करून आम्ही पुन्हा घरच्या प्रवासाला निघणार आहोत. तत्पूर्वी आता जातो ब्रेकफास्ट करायला. चला भेटूया मग ब्रेकफास्टला. आता उतरलो आम्ही खाली ब्रेकफास्टसाठी जायला. इथे आमचं खाली रेस्टॉरंट आहे, पण तो रेस्टॉरंटमध्ये फक्त लंच आणि डिनर प्रोव्हाइड करतात. ब्रेकफास्ट जर पाहिजे तर रूममध्ये मागायचा होता. आम्हाला वाटलं की खाली जाऊन करूया, कशाला रूममध्ये मागू टाईमपास करायचा, म्हणून खाली उतरलो. तर आता तिथं नाही आहे अवेलेबल. तर आता बघू इथं कुठे बाहेर निघालो. आता संभाजीनगरचे बाहेर निघून आता मग ब्रेकफास्टला झालो आहे. तिथं आमचा हॉटेल हा इथे राहायला होता आमचा स्टे, हॉटेल कृष्णा इन. खूप छान हॉटेल होता, 7 मजली हॉटेल आहे. खूप छानसा असं हॉटेल. हा त्यांचा रेस्टॉरंट होता इथे, पण त्या रेस्टॉरंट आता नाही, ते ब्रेकफास्ट प्रोव्हाइड नाही करत हा हॉटेल आहे. तर आता बॅग वगैरे पॅक झाली आणि आता आम्हाला निघालो पुढच्या प्रवासाला. आता जाणार आहोत आम्ही पहिला बीबी का मकबरा, म्हणजे जो ताजमहल जो आहे त्याची कॉपी, म्हणजे त्यात तसं दिसणारं काहीतरी आहे ते. एवढं काय मला पण लक्षात नाही आहे, पण बघितलं आहे त्याच्यावर, ते बघण्यासाठी चाललो आहे. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत ॲलोरा केव्ज, म्हणजे आपल्या ज्या 20च्या नोटीवर जो एक स्तंभ आहे, त्यामध्ये दाखवतो तुम्हाला मी. ही 20ची नोट आहे ना, त्याच्यावर हा जो स्तंभ आहे तो ॲलोरा केव्ज आहे, तो बघायला चाललो आम्ही. तर चला मग पुढे भेटूया आपण. आता जस्ट आम्ही निघालो आणि आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एक शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिरामध्ये आम्ही दर्शनाला चाललो आहोत. जस्ट दर्शन घेऊन आता बाहेर निघालो. आता दर्शनाला जाण्यापूर्वी गाभाऱ्यात आपल्या 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपल्याला होतं. त्यांनी प्रतिकृती बनवलेली आहे 12 ज्योतिर्लिंगांची, आणि ते घेऊन मग खाली, म्हणजे असं खाली आहे मंदिर, आणि खाली जाऊन मग शंकराच्या पिंडीचं दर्शन होतं आपल्याला, मुख्य मंदिराचं. आता आम्ही आलेलो आहोत ते बीबी का मकबरा, जी आपल्या म्हणजे ताजमहलसारखी थोडी कॉपी आहे, ते बघण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही येत असाल तर हे प्रवेश शुल्क आहेत. हे प्रवेश शुल्क तुम्हाला फॉलोअप करायला लागतील. हा आहे तो मकबरा, संभाजीनगर शहरामध्ये ताजमहल सारखा दिसणारा हा पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. बघून आलो आम्ही. बघण्यासारखं स्पेशल असं काही नाही आहे, फक्त एक तो ताजमहलची कॉपी आहे म्हणून बघण्यासाठी जाऊ शकता, तसं जाऊ शकता तुम्ही. नंतर स्पेशली असं काय नाही, आणि त्याची कंडिशन पण खूप खराब आहे. असं म्हणजे वावसारखं बोलण्यासारखं नाही याच्यामध्ये. ते पूर्ण एकदम कंडिशन पण त्याची खराब आहे. बाकी तुम्हाला टाईमपास म्हणून एक वन टाईम वॉचसाठी बघायचं असेल तर ठीक आहे, नाहीतर नाही आलं तर काय आवश्यकता नाही. आता तो मकबरा बघून आलो आम्ही, ताजमहलची कॉपी. तत्पूर्वी आता काय सगळ्यांचं म्हणणं आहे जेवायचं नाही आहे. आता मग हेल्दी, म्हणजे काल जरा हेवी झाला म्हणून आज लाईट खाण्यासाठी आता हे सबवेमध्ये थोडा खातो आम्ही. सबवेमध्ये जाऊन जेवणार आता, तोच जेवण असणार आता. नंतर मग ॲलोरा केव्ज बघायला जाणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि खालती आता आम्ही संभाजीनगरवरून निघालून आम्ही चाललो आता ॲलोरा लेणी बघायला. जात असताना मध्ये जरा एक रिफ्यूल ब्रेक घेतला आहे. खूप छान रस्ता आहे. आता आम्ही ॲलोराला पोचलेलो आहोत लेणी बघायला. जस्ट गाडी पार्किंगमध्ये टाकली. पार्किंगची तर खूप घाणेरडी आणि त्याची मनमानी खूप आहे लोकांची इथं. ते सांगतील तेवढे पैसे. पार्किंग सगळं खाली आहे, पार्किंगचे 150 रुपये बोलतात, आणि त्याच्या बाजूलाच जर पार्किंग केली तर 70 रुपये, म्हणजे हाफ रेटमध्ये. म्हणजे त्यांच्या मनात येईल तेवढे ते पार्किंग सांगतात. तर आता पोचलेलो होतो आम्ही आणि आता चाललो होतो ॲलोरा लेणी बघायला.
बघूया तिकीट वगैरे काय काय आहे, कसं काय लागते तुम्हाला सांगतो मी पुढे. चला भेटूया मग पुढे. हा आहे तिकीट काउंटर. इथे 40 रुपये आहे प्रत्येकापासून. हे असे तिकीट घ्यावे लागतात. हे तिकीट 40 रुपये एका व्यक्तीचे आहे. आणि समोर ही लेणी आहे, ही पाहू शकता लेणी. आता पुढे जातो, पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कशी लेणी आहे ती. तरी अशी लेणी असते. हा जो कुपन त्याने दिलेला आहे तो कुपन इथे ज्या मशिनी आहेत या मशीन्समध्ये आपल्याला टाकावे लागतात. समोर ज्या मशीन्स आहेत त्याच्यामध्ये टाकूनच मग आपली एंट्री होते. हे कुपन दाखवतो तुम्हाला कसे टाकतो आपण ते. टाकायचं नाही, स्कॅन करून जावं. सॉरी, टाकायचं नाही आहे, स्कॅन करायचं. येताना टाकायचे आहेत. हे असे स्कॅन. हे असं स्कॅन केलं असं ते होतं आणि मग आपण जायचं. खूप गरमी आहे इथे, वातावरण खूप जास्त गरम आहे. तर या झाडाच्या सावलीतून चालतोय म्हणून जास्त गरमी फील नाही होत आहे. पण खूप जास्त गरमी आहे, आपल्या मुंबईपेक्षा जास्त गरमी इथे वाटते मला. तर दाखवतो पुढे तुम्हाला कसं आहे ते. इथं आल्यानंतर तुम्ही अशा ई व्हेकलसुद्धा घेऊ शकता. या पेड आहेत ई व्हेकल्स. ई व्हेकलचे चार्जेस किती आहे तुम्हाला सांगतो मध्ये नंतर. हो, चार्जेबल आहेत का? किती चार्ज आहे? हां, 300 रुपये इथे. सॉरी, मी जरा मगाशी चुकून ऐकलं. प्रति व्यक्ती तुम्हाला 300 बोललो मी. 300 नाही आहे, प्रति व्यक्ती फक्त 30 रुपये आहे चार्जेस इथं या गाडीचे. ते तुम्हाला पूर्ण फिरून आणतात, ते केव्स दाखवून आणतात. तर 30 रुपये ठीक आहे, रिजनेबल आहे, जास्त काय कॉस्टली नाही आहे. त्यामुळे आपण काय घेऊ शकतो ते, आणि आम्ही घेतो सुद्धा. चला मग भेटूया मध्ये. आता आपण ही रिक्षा घेतलेली आहे, हायर केलेली आहे. आता आपल्याबरोबर आहे छोटा रामेश्वर बेंबरे. रामेश्वर बेंबरे. कुठला तू? जळगाव. जळगावचा. कितीला? 6वीला आहे. ओके, व्हेरी गुड. तिथं राजा, तिथं राजा. पहिला स्पॉट आलेला आहे आणि आता समोर गाडी जाणार आहोत धावत एकदम. आता एक सीन झाला. आम्ही ज्या गाडीमध्ये चाललो होतो ते गाडीची चार्जिंग संपली आणि आम्हाला मध्येच उतरावं लागलं. तर आता मध्ये उतरून आम्ही चालत चाललेलो आहोत लेण्या बघायला. ते बघा, सगळे चालत उतरले आणि समोर ही लेणी आहे. त्या पहिला स्पॉट आमचा, तिकडे पोचलेला होता मी. किती नंबर आहे रे हो लेणी? 34 नंबर. 34 नंबर आहे लेणीचा. तिथे नंबर जावी हे केलेला स्पॉट आहेत. प्रत्येक स्पॉटला असे नंबर दिलेले आहेत. हा 34 नंबरचा स्पॉट आहे. गुफा आहेत आणि गुफांना नंबर दिलेले आहेत. ही 30 नंबरसाठी वर जाण्यासाठी. आणि समोर आहे ही 32, ही 33 आणि ती 34. असे गुफांना ही आपली पहिली लेणी. खूप छान अशी लेणी आहे, कोरीव काम केलेलं आहे. अंधार आहे त्यामुळे काही नीट समजत नाही. गौतम बुद्धांची स्टॅच्यू आहे इथे. दुसऱ्या लेणीमध्ये आम्ही चाललो आहोत. 32 नंबरची गुफा आहे हा, आणि आम्ही सेकंड नंबरमध्ये चाललेलो आहोत. पूर्ण डोंगर खोदून असं बनवलेले आहेत लेण्या आहेत. म्हणजे दगड वरपर्यंत डोंगर आहे आणि ते फोडून बनवलेलं आहे. हे बघा, हत्ती. जर तुम्ही ई रिक्षा घेताय भाड्याने तर प्रत्येक ठिकाणी असे ई रिक्षाचे
पिकअप पॉईंट आहेत, हे पाहू शकता तुम्ही. हे पिकअप पॉईंट आहेत ई रिक्षाचे. इथे रिक्षा येऊन थांबते, मग तिथं आपण त्या रिक्षामध्ये बसून जायचं. आता हा एक दुसरी गुफामध्ये आलो आहोत. 29 नंबर गुफा नंबर 29 म्हणजे गुफेला नंबर दिलेला आहेत ना. ही 29 नंबर गुफा, ही पाहू शकता तुम्ही. हे 29 नंबर गुफा आहे. त्या गुफेमध्ये आम्ही चाललेलो आहोत. शिव आणि पार्वती मूर्त्या आणि शिवाचं रौद्र रूप इथे तुम्हाला दिसतं की माहिती नाही आहे. तिथे खूप सारे बघा, हे सगळे वटवाघळू आहेत. हे सगळे वटवाघळू आहेत. आता आवाजही तुम्हाला अगदी येत असेल. सगळे हे वटवाघळू आहेत. हे बघायचं विदेशी पर्यटक सुद्धा आलेले आहेत बघण्यासाठी. आणि इथे आहे हा धबधबा. खूप छान असा धबधबा आहे हा, खाली पोहण्यासाठी. आणि वरून वाहता धबधबा. आता पाऊस नाही त्यामुळे जास्त काय प्रेशर नाही आहे. ते सांगतात की पाऊस असल्यानंतर खूप धबधब्याला प्रेशर येतं. आणि त्याच्या बाजूलाच हे आहेत लेण्या. अजून तिकडेही जाणार आहोत आम्ही, तर थोडी लांबून तुम्हाला दाखवतो. आणि या लेण्यांचा नजारा तुम्ही घेऊ शकता. 29, 30, 31, 32 अशा लेण्या फिरून आलो आम्ही. आणि आता चाललो आहे कैलास मंदिर. म्हणजे तिकडे ते 20 रुपयाचा जो आहे ना स्तंभ, 20 रुपयाच्या नोटीवर हा जो स्तंभ आहे, तो स्तंभ आतमध्ये आहे. तो स्तंभ तुम्हाला दाखवायला नेतोय. तर चला मग भेटूया पुढे. याच्या आतमध्ये जायचं आपल्याला. याच्या आतमध्ये तो मंदिर आहे आणि तो स्तंभ आहे. इथून प्रवेशद्वार आहे. प्रवेशावरती कसे आपल्या देवांच्या मूर्त्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही. ही आहे 20ची नोट आणि हा आहे तो स्तंभ जे नोटीवर आहे. तर पाहू शकता तुम्ही. ही बघा, एकदम सेम डिक्टो. हा एक प्राचीनसा मंदिर आहे. आपल्या सर्व देवी देवतांच्या इथं मूर्त्या आहेत. मंदिरामध्ये खूप अंधार होता त्यामुळे जास्त काही रेकॉर्ड नाही झालं. आता तुम्हाला दाखवतो बाहेरून हा असं आहे. आणि हे जे लोक येतात चालत, इथून प्रदक्षिणा घेऊन येतात ते लोक. आम्ही केली. आणि अशा प्रकारचं हे मंदिर आणि हे लेणे आहेत. खूप छान असं कोरीव काम आहे इकडे. हे एकदम खूप छान कोरीव काम आहे. ह्याच लेण्याला 200 वर्ष लागलेली. हेच लेणी म्हणजे याला 10 पिढ्या लागलेल्या. बाकी लेण्या म्हणजे आपण टोटल 1300 वर्षाची जुनी कहाणी आहे. हा आमचा फोटोजेनिक रितेश एकदम फुल वरती डोंगरावर गेलेला आहे फोटो काढण्यासाठी. फुल एकदम पॅक होऊन, थोडाही गरमीचा त्याला त्रास होणार नाही अशा प्रकारे गेलेला आहे तो. आणि हे लेण्या इथं आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि तो इथे आहे. आता रितेश वर गेला आहे. त्याला बोलत होतो फोटोजेनिक. आणि आम्ही सुद्धा सर्वजण तिकडे चाललो आहोत. हे बघा आता डोंगर चढाई चालू झालेली आहे आणि आम्ही सुद्धा सर्वजण तिकडे चाललेलो आहोत. आता बघूया आता वरती चढताना कशी चढण आहे ती. चढण करता करता तुम्हाला दाखवतो. या स्टेप्स आहेत. या स्टेप्सवरून असं चढत चढत वर जावं लागतं. तिथं वर ही अशी आहे लेणी पाहू शकता तुम्ही. खास तुम्हाला दाखवण्यासाठी वर चढलोय लेणी बघायला. वरून असा व्ह्यू आहे लेणीचा. आता जस्ट आम्ही सगळ्या त्या लेण्या फिरून आलो. म्हणजे सगळ्यांना फिरलो आम्ही. मेन म्हणजे आम्ही तिथं विचारपूस केली. आणि मेन ज्या लेण्या आहेत जसं जैन लेणी म्हणजे त्या तुम्हाला दाखवलं मागे 31, 32, 33, 34 ते. आणि 29 नंबर तिथं आहे तो आपला हा थरा होता धबधबा तो होता. आणि त्यानंतर आम्ही आलो 16 नंबर लेणीमध्ये. तिथं आहे आपलं कैलास मंदिर. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला दाखवलं मी, दाखवू शकलो नाही कारण अंधार पण खूप होता आणि हे जास्त ब्राईट नव्हतं त्यामुळे काही दाखवू शकलो नाही.
त्यानंतर मग वर गेलो थोडा याच्या कैलास मंदिराच्या वर गेलो आणि वर जाऊन मग थोडा फोटो वगैरे तो व्हिडिओ वगैरे काढले आणि पुन्हा खाली आलो. जास्त खूप इथे जर तुम्हाला यायचं असेल तर पूर्ण दिवस तुम्हाला द्यावा लागेल, तो पण कमी पडेल सगळ्या लेण्या फिरायला. आम्ही खूप फिरलो आता घरी जाण्याची तयारी चालू आहे आमची. चला मग भेटूया गाडीमध्ये. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली, तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्ही ई रिक्षा जी आहे ती जरूर करा, कारण की खूप लांब लांब डिस्टन्स आहे. त्यामुळे ना आपण पूर्ण थकून जातो आणि काही बघायचं मनसुद्धा होत नाही. त्यामुळे ते 30 रुपयेच आहे ई रिक्षाचं. ई रिक्षा तुम्ही घ्या आणि फिरा, कारण की चालत एवढा ऊन तर आपल्या नवी मुंबईपेक्षा खूप जास्त आहे मुंबईपेक्षा. त्यामुळे उन्हात एवढं चालणं नाही बरोबर. त्यामुळे ई रिक्षा करा आणि मग या एंट्री केल्यानंतर तो कॉईंट सांभाळून ठेवा, जेणेकरून बाहेर जाताना त्रास होणार नाही. कारण की तो हरवल्यानंतर प्रोसिजर आहे खूप, ती प्रोसिजर फॉलो करून मग तो आपल्याला बाहेर जावं भेटतं. कारण की ऑटोमॅटिक गेट आहे, त्यामुळे डायरेक्ट काय बाहेर जाता येत नाही आहे. तर मग आता सगळं फिरून झालं आमचं आणि आम्ही निघालो आता घरच्या प्रवासाला. बघूया आता पुढे काय दाखवण्यासारखं असेल दाखवेन, नाही तर मग डायरेक्ट घरी पोहोचल्यावर भेटूया. चला बाय. जर तुम्ही सकाळी लवकर निघत असाल तर तुम्हाला कृष्णेश्वर मंदिर जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्टे करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही सकाळी 6 वाजता निघाले तर तुम्ही संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत रिटर्न येऊ शकता. त्यामुळे जर लवकर फक्त दर्शन घ्यायचं आहे कृष्णेश्वर मंदिराचं तर तुम्ही सकाळी लवकर निघा आणि संध्याकाळी पुन्हा घरी याल रात्री व्हायच्या आधी. म्हणजे स्टे करण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हाला लेण्या वगैरे जर बघायच्या असतील तर तुम्ही स्टे करावं लागेल नक्कीच, कारण की लेणी बघायलाच पूर्ण दिवस जातो आहे. कारण की आम्ही सकाळी दुपारी म्हणजे 12 वाजल्यापासून लेणी बघायला स्टार्ट केला होता. 5 वाजेपर्यंत आम्ही तिथं लेण्या बघत फिरत होतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक ॲडवाईस किंवा एक चेतावणी देण्यासाठी फोन केला. समजा की तुम्ही जर समृद्धीवरून प्रवास करत असाल तर तुमचे गाडीचे टायर चांगले असावे. कारण की आता मी झोपलो होतो तर आमच्या समोरच इन्सिडेंट झाला, त्यामुळे रेकॉर्ड नाही करू शकतो. त्यामध्ये काय की चालत्या गाडीचा आमच्या समोर एक महिंद्राची गाडी होती बोलेरो, तिथं चालत्या गाडीचा टायर ब्लास्ट झाला. सुदैवाने काही हानी नाही झाली, परंतु आपण गाडीचा आपला टायर चांगला आहे की नाही याची खात्री करून घ्या आणि शक्यतो टायरमध्ये नायट्रोजन यूज करा, जेणेकरून तो टायर हीट होत नाही आणि हीट होऊन ब्लास्ट होत नाही. त्यासाठी स्पेशल मी थांबलो. आता मी इथं फूड मॉल आहे. फूड मॉल म्हणजे सर्व्हिस एरिया आहे. शिर्डी सोडल्यानंतर त्या सर्व्हिस एरियामध्ये आम्ही थांबलो. जस्ट त्यासाठी आम्ही पण रिफ्रेश व्हायला थांबलो. नेहमीप्रमाणे चाललाय तो बघा आला, तो आता चाललाय आणि आम्ही हे घरी चाललो आता. बघ तर आता सर्वांना ड्रॉप करून आता चाललो घरी. मी शर्वीला सांगितलं की मी येत नाही आहे थोडा प्रँक करण्यासाठी. आता बघूया त्याच्यावर थोडा प्रँक करू. त्याला घरी जाताना पुन्हा एकदा फोन करतो मी की मी नाही येतं म्हणून, आणि तो जरा गडबडपणे झाला आहे. आता घरी जाऊन जरा त्याला सरप्राईज देऊ. तर आता वाजलेत रात्रीचे 10:15. आम्ही 5 वाजता एलोरा लेणी बघून निघालो होतो आणि 5 तास म्हणजे एकदम आराम वगैरे, म्हणजे एक रिफ्रेशमेंट वगैरे किंवा आपला एक स्टॉप वगैरे अर्धा एक तास स्टॉप घेऊन सुद्धा 5 तासांमध्ये एकदम इझिली पोहोचलो आम्ही इथं. काही धाकधूक नाही. आणि आता आलेलो आहे, वरती पोहोचलो आहे. आता शर्वीलचं रिॲक्शन बघूया आपण. मी थोडा लपतो इथे. तुला कसं माहिती मी आलोय? तुला कसं माहिती मी आलो? हा मी बघितलं तुम्हाला कुठून? कॅमेरामध्ये बघितलं गोंडू.
आता पोचलो घरी, तर ब्लॉगला इथेच एंड करतो. तर आपल्या ह्या ब्लॉगला लाईक, शेअर, कॉमेंट आणि आपला चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.